नमस्कार मित्रांनो, आज आपण पुण्यातील एका अशा ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत ज्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा काळ जवळून पाहिला आहे. हे ठिकाण म्हणजे आगा खान पॅलेस. पुण्याच्या येरवडा परिसरात वसलेला हा भव्य राजवाडा 1892 साली सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी बांधला होता. त्या काळात दुष्काळामुळे अनेक लोक बेरोजगार झाले होते. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या राजवाड्याचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे आगा खान पॅलेस हा केवळ एक सुंदर महाल नसून सामाजिक बांधिलकीचेही एक प्रतीक आहे. पहिल्याच नजरेत या वस्तूची भव्यता मन मोहून टाकते. विशाल हिरवेगार लॉन्स, सुंदर कमानी, लांब व्हरांडे आणि युरोपियन शैलीतील वास्तुकला यामुळे हा राजवाडा अत्यंत आकर्षक दिसतो. छायाचित्रणासाठी आणि इतिहासप्रेमींसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. पण या वास्तूचे खरे महत्त्व भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेले आहे. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनानंतर महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि इतर काही स्वातंत्र्य सैनिकांना येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी महात्मा गांधींचे विश्वासू सहकारी महादेव देसाई यांचे निधन झाले. काही काळानंतर कस्तुरबा गांधी यांचे येथेच निधन झाले. आज त्यांच्या स्मृती जपणारी समाधी येथे पाहायला मिळते. या परिसरात फिरताना इतिहासातील त्या घटनांची जाणीव होते आणि मन नकळत त्या काळात जाऊन पोहोचते. आज आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित अनेक वस्तू, छायाचित्रे, पत्रे आणि ऐतिहासिक दस्तऐवज जतन करून ठेवले आहेत. त्यामुळे येथे भेट देणाऱ्यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जवळून जाणून घेण्याची संधी मिळते. जर तुम्ही पुण्यात फिरायला येत असाल तर आगा खान पॅलेसला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला सुंदर वास्तुकला, शांत वातावरण आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रेरणादायी इतिहास एकाच ठिकाणी अनुभवायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी ऐतिहासिक ठिकाणांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.